नमस्कार, मी ऋषिकेश ढाणे. आज आपण आपल्या पेरू बागेमध्ये आलेलो आहोत. तर सगळ्याच फळबागांमध्ये बऱ्याचशा किंवा वेलवर्गीय पिकांमध्ये फळमाशीचा त्रास आपल्याला दिसतो. तर ह्या फळमाशीचा त्रास आपल्याला थांबवण्यासाठी फळमाशीचे ट्रॅप लावणं गरजेचं आहे. तर हे ट्रॅप आपण घरच्या घरी बनवून एक चांगल्या पद्धतीनं पैशाची बचत करून आणि एक चांगल्या दर्जाचे ट्रॅप आपण बनवू शकतो. तर हे ट्रॅप कसे बनवायचे हे आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तर पहिल्यांदा ह्या पद्धतीची प्लेन बॉटल आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच बॉटलला वरती आपण छिद्र तयार केलेलं आहे इकडं गरम करून. त्याच्यानंतर ह्या बाजूला एक छिद्र तयार केले, ह्या बाजूला एक छिद्र तयार केले. जवळ समोरासमोर या आकाराची ही छिद्र तयार केलेली आहेत आणि वरती आपण इथं फळमाशीचा जो वासाचा लूर आहे तो बसवलेला आहे. जेणेकरून तो लूर पाण्यामध्ये बुडू नये एवढी काळजी आपण याची घेतलेली आहे. ह्या ट्रॅपचा प्लस असा की ह्यामध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये पाणी बसतं. बऱ्याचदा जे ट्रॅप आपण आणतो त्यामध्ये पाणी अतिशय कमी क्वांटिटीमध्ये बसतं आणि ते पाणी 1-2 दिवसामध्येच आटून जातं सूर्यप्रकाशामुळं. आणि त्याच्यामुळे या बाटलीचा असा प्लस आहे की जवळपास 20 दिवसापर्यंत यामध्ये किंवा त्यापेक्षा जास्त दिवस यामध्ये पाणी जमा करून आपल्याला ठेवता येतं. अशा प्रकारचा जो लूर आहे तो ह्यामध्ये आपण बसवलेला आहे, जो फळमाशांना आकर्षित करेल आणि इथं पडून फळमाशा मरणार आहेत. त्याच्यामुळे फवारण्यांवर होणार अवाजवी खर्च आपल्याला थांबवता येणार आहे. टाळता येणार आहे. यामध्ये फक्त आपण पाणी भरलेलं आहे आणि अशा पद्धतीचं ना हा पाणी भरलेला आणि वरती लूर लावलेला जो जार आहे, हा कंटेनर आहे, हा आपण इकडं लटकवतोय आणि आपल्याला उद्यापर्यंत दिसेल की यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये फळमाशा येऊन पडलेल्या दिसतील आपल्याला. तर आपल्याला फळमाशीचा त्रास होतोय का आणि त्या फळमाशीला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना करताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.